विरुद्ध आहार. विरुद्ध आहार म्हणजे काय हे आपण आधी समजून घेणार आहोत. उदाहरणाने मोस्टली ते जास्त समजणार आहेत. जसं की दूध भात, चहा चपाती, दूध मीठ भात किंवा तूप आणि मध समान मात्रेत घेणे, दही गरम करून खाणे, उदाहरणार्थ बिर्याणीमध्ये जो काय प्रकार होतो किंवा विविध रेसिपीमध्ये जे काही दही ऍड करून रेसिपीज बनवल्या जातात, हे सगळं जे आहे किंवा यापेक्षा अजूनही बरीच लिस्ट आहे. तर हे सगळा जो प्रकार आहे हा विरुद्ध अन्नामध्ये किंवा विरुद्ध आहारामध्ये इन्क्लूड होतो. याचं वर्णन अष्टांग हृदयामध्ये खूप छान आलं आहे. विरुद्धम अपीच आहारम विष गर उपम, म्हणजे ह्या आहाराला जे आहे तर गरविषची उपमा दिली. गरविष म्हणजे काय, जे काय स्लो पॉइझनिंगचा जो काय इफेक्ट आहे तसं हे अन्न आपल्या शरीरामध्ये काम करत असतं. लगेच त्याचा इफेक्ट येत नाही, पण ह्याच्यामुळे विविध असे आजार होत असतात. चरक संहितेमध्ये ह्यामध्ये विरुद्ध आहारामध्ये होणाऱ्या आजारांच्या लिस्टमध्ये सगळ्यात पहिला आजार जो आला असेल, जो की सध्या खूप जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळतोय, इन्फर्टिलिटी, स्किन डिसीजेस, पांढरं कोड किंवा आम्लपित्त, अजीर्ण, प्रतिशा यासारखे व्याधी जे आहे हे विरुद्ध आहारामुळे होत असतात. शिवाय आणि एक लास्ट वर्णन चरक संहितेमध्ये केलेलं आहे या श्लोकामध्ये व्याधींमध्ये, की जे काय ॲबनॉर्मॅलिटीज गर्भांमध्ये जे येते तर ह्या विरुद्ध आहारामुळे येते. सध्याची लाईफस्टाईल बघता हा प्रकार जास्त होतोय, कारण आपली लाईफस्टाईलमध्ये हे जे इन्क्लुडेड आहे, दूध आणि फळ एकत्र करून खाणं किंवा दूध मीठ एकत्र करून, दूध भात एकत्र करून खाणं किंवा जे संयोग विरुद्ध जे काय सांगितलं मगाशी बिर्याणी हा पदार्थ, असे जे डायटरी पदार्थ आहेत ते खूप जास्त इन्क्लूड झाले. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच याला शेअर करा, लाईक करा.